सर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. फक्त 10वी पासवर जाहिरात आहे. 416 प्लस जागा त्या ठिकाणी आहेत. पदाचं नाव आहे चौकीदार गड्ड. महाराष्ट्र सरकारची आहे, म्हणजे सरकारी नोकरी आहे. फक्त 10वी पासवर ह्या जागा आहेत. तुमची एक्झाम घेतली जाणार आहे आणि फायनल सिलेक्शन असणार आहे. जागा किती आहेत, कुठल्या आहेत, सविस्तर सगळे पाहूया. तुमचं वय काय आहे, सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपण शेवटून. सगळ्यात महत्वाचं तुमचं वेतन पगार किती आहे, तर बेसिक पगार तुमच्या 15,000 पासून ते 47,600 एवढी तुमचं बेसिक वेतन आहे. त्यानंतर अर्ज कालावधी सुरुवात झाली कालपासून फॉर्म भरायला. 27 तारीख सुरुवात आहे. 18 मे ही शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची. परीक्षा 200 गुणाची असणार आहे. अधिकृत वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर कोण फॉर्म भरू शकतो, पात्रता काय आहे, तर पहा, फक्त 10वी पास असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यासोबत भारतीय नागरिक असावा आणि त्याच्यासोबत महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे महाराष्ट्र राज्याचं रहिवासी प्रमाणपत्र, ज्याला डोमासाईल सर्टिफिकेट म्हणतात, हे असेल तरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. शैक्षणिक अर्हता धारण केल्याचा दिनांक म्हणजे 1 एप्रिल 2026 या दिवशी तुमच्याकडे 10वीचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे किंवा 10वी उत्तीर्ण झाला पाहिजे तरच फॉर्म भरता येतो, अन्यथा नाही. त्याच्या अगोदर असेल चालतं. किती वर्षाचं, आता वय जर पाहिलं असेल तर ओपन असेल, कास्ट असेल 18 वर्ष तुमचं पूर्ण असणं गरजेचं आहे. ओपन मध्ये आहात तर 38 वर्षापर्यंत फॉर्म भरता येतोय. तुम्ही कास्ट मध्ये असाल, मागासवर्गीय असाल, अनाथ असेल, ईडब्ल्यूएस असाल, 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. खेळाडू असाल 43 वर्ष, दिव्यांग आणि माजी सैनिक 45 वर्षापर्यंत, अंशकालीन कर्मचारी असाल तर 55 वर्षापर्यंत फॉर्म तुम्ही भरू शकता. तुम्हाला आपली बॅच सुरू झालेली आहे. बॅच जॉईन करायची असेल तर हा नंबर दिलाय 9552625563 किंवा 9552629563 या नंबरला तुम्ही काय करू शकता, संपर्क करू शकता. सर्वाधिक रिक्त पद असलेलं प्रमुख का प्रकल्प आहे. कळवण नाशिक 42 पद आहेत, नाशिक 34 पद आहेत, तळोदा नंदुरबार 30 पद आहेत, धुळे 29 पद आहेत, गोडेगाव पुणे 26 पद आहेत, डहाणू पालघर 24 पद दिलेले आहेत. हा तुम्हाला बॅच जॉईन करायचं असेल तर हा लोगो दिसतोय, आपलं श्री अकॅडमीचा ऍप आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे. त्यामुळे काय करायचे, तुम्हाला मराठीमध्ये बरोबर या प्रकारे श्री अकॅडमी टाकायचं आहे आणि ऍप डाउनलोड करून घ्यायचं. इथं तुम्हाला बॅच सिरीज सगळं सुरू झालेलं आहे. आपला वरचा नंबर दिलाय त्या नंबरला सुद्धा तुम्ही संपर्क करायचा. त्यानंतर महिला आरक्षण, खेळाडू आरक्षण, माजी सैनिक, अंशकालीन कर्मचारी, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, अनाथ आरक्षण सगळं. आता या ठिकाणी जर पाहिलं असेल तर पात्र कोण आहे, दिव्यांग मध्ये अल्पदृष्टी आणि कर्णबधिरता आहेत ते पात्र आहेत. अपात्र कोण आहे, अंध व्यक्ती अपात्र दिलेला आहे. तुम्हाला लेखणी घेण्याची सवलत आहे. 20 मिनिटं तुम्हाला एक्स्ट्रा वेळ तिथं दिला जाणार आहे. परीक्षाचं स्वरूप आहे, तुमचे एकूण तुम्हाला 200 गुण आहेत. मराठी 50 गुण, इंग्रजी 50 गुण, सामान्य 50 गुण आणि बौद्धिक चाचणी 50 गुण. एक तर तुम्हाला मराठीचे 25 प्रश्न विचारतील 50 गुणासाठी किंवा 50 प्रश्न 50 गुणासाठी विचारतील. तसं जाहिरातीत त्यांनी दिलं नाहीये. फक्त गुण दिलेले आहेत. मराठी 50 गुण, इंग्रजी 50 गुण, सामान्य 50 गुण आणि बौद्धिक चाचणी 50 गुण. टोटल 200 गुण, 120 मिनिटाचा वेळ आहे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला प्रत्येक विषयाला एक 50 प्रश्न 50 गुण या प्रकारचे एमसीक्यू स्वरूपात प्रश्न असणार आहे. आणि तुम्हाला कमीत कमी या 200 गुणापैकी 45% गुण पडणं गरजेचं, म्हणजे 90 मार्क पडतील तरच तुमचा पुढील प्रक्रियेसाठी विचार केला जाणार आहे. डॉक्युमेंट, तुमचे कागदपत्र, त्यानंतर वेगळ्या शिफ्ट मध्ये असेल तर नॉर्मलायझेशन होणार आहे. 5 प्रोसेस आहेत. पहिलं तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे, पूर्ण माहिती भरायची, वैयक्तिक, शैक्षणिक, तुमचे डॉक्युमेंट असतील, फोटो असेल, अंगठा असेल, घोषणापत्र सगळं स्कॅन करायचे आणि त्यानंतर सबमिट करण्यापूर्वी सगळे एकदा चेक करायचे, सबमिट करायचे आणि मग तुम्हाला फीस भरायचे. झाले तुमची फॉर्मची प्रोसेस. या प्रकारे तुम्हाला फोटोची साईज आहे, इथं सिग्नेचरची साईज आहे. बॅच जॉईन करायचं असेल तर हा लोगो दिसतोय बघा, मराठीमध्ये प्ले स्टोरला जायचं, असं श्री अकॅडमी जसं दिसतंय याच प्रकारे तुम्हाला श्री अकॅडमी नाव टाकायचंय. आपलं हे ऍप दिसेल, हा लोगो दिसेल, ऍप डाउनलोड करून घ्यायचा किंवा नंबर दिलाय त्या नंबरला संपर्क करायचा आहे. ओपनला 1000 फीस आहे, मागासवर्गीयांना 900 फीस आहे, माजी सैनिकांना फीस नाहीये, फ्री मध्ये. डॉक्युमेंट कुठले पाहिजेत, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, ओळखपत्र कुठलं एक पाहिजे. त्यानंतर डोमासाईल कंपल्सरी आहे तरच फॉर्म भरताय, अन्यथा नाही. शैक्षणिक 10वी पास, गुणपत्रिका, प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आरक्षणानुसार फॉर्म भरत असेल तर जातीचा दाखला तुमच्याकडे असावं, नॉन क्रिमिनल तुमच्याकडे असावं. इतर जर पाहिलं नावात बदल असेल तर तुमच्याकडे राजपत्र म्हणजे गॅझेट केलेलं असावं, किंवा महिला असतील तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलं तरीही त्या ठिकाणी चालतं.
दिव्यांग माजी सैनिक तुमच्याकडे प्रमाणपत्र असावे, संपूर्ण जाहिरात या प्रकारची दिलेली आहे. लवकरच टेस्ट सिरीज सुद्धा जॉईन करून घ्या. काही प्रश्न असतील तर तुम्हाला नंबर दिलेला आहे, या नंबरला संपर्क करा. 955262 9563. ठीक आहे. आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. 10वी पास वर सर्वांना फॉर्म भरायला महत्वाची सुवर्ण संधी आहे, कारण या सरकारी जागा आहेत, गव्हर्नमेंटच्या जागा आहेत आणि तुमच्यासाठी सुवर्ण संधी. खूप दिवसानंतर या जागा प्रसिद्ध झालेल्या आहेत. ठीक आहे. थांबतोय. काही प्रश्न असतील तर आपल्या नंबरला तुम्ही काय करू शकता, संपर्क करू शकता. ठीक आहे. थांबतो.